आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा मी वंदन करतो। देशाचे लोकप्रिय जनसेवक असे आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं सुद्धा इथे वंदन करतो। या ठिकाणी आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शाहजी, आदरणीय देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या ठिकाणी उपस्थित माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब, या ठिकाणी माजी पालकमंत्री आणि आमदार आदरणीय प्रवीणजी पोटे साहेब, या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेहमी मंत्रालयाचा ज्यांना अभ्यास आहे, राजकीय अनेक राजकीय त्यांना अनेक गोष्टीचे राजकीय त्यांना सगळा अनुभव आहे असे आमचे ज्येष्ठ संजूभाऊ खोडकेजी, या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे आमचे पूर्व खासदार केंद्रीय मंत्री जे आपल्यामध्ये नाही आहे पण आनंदरावजी अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सुरेखाताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे कवाळे गटाचे आणि खरं एक त्यांनी आपली भूमिका जी चांगली मांडली असे आमचे चरणदासजी इंगोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ अभ्यासू असे भाजपचे नेते आमचे शिवरायजी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ दुसरे नेते या ठिकाणी आदरणीय जयंतरावजी डेहनकर या ठिकाणी उपस्थित आहे, दिनेशभाऊ सूर्यवंशीजी उपस्थित आहे, आदरणीय माजी शहराध्यक्ष किरणभाऊ पातुरकर या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे आहे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी अरुणभाऊ पडोळे आहे, त्याचप्रमाणे आमचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब रामदासजी आठवले यांच्या गटाचे प्रकाशभाऊ बनसोड उपस्थित आहे, डॉक्टर नितीनजी धांडेजी आहे, जितूभाऊ दुधाने आहेत, चेतनजी गावंडे आहे, संजूभाऊ इंगासपुरे आहे, नितीनजी बोरकर आहे, गोपालभाऊ अरबट आहे, अजय देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे, त्यात चैतनभाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहे, या ठिकाणी सिद्धार्थजी वानखडेजी उपस्थित आहे, संतोषभाऊ महात्मे आहे, राजेशजी वानखडे आहे, ज्योतिताई सैरेसे आहे, अर्चनाताई तालन आहे, चंदा लांडेताई आहे, त्याचप्रमाणे अरुणाताई इंगोले आहे, त्या तिवारीताई आहे, बद्रेजी आहे, संपूर्ण आदरणीय मंच, माजी आमदार आमचे दर्यापूरचे या ठिकाणी उपस्थित आहे, बंदेलेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणी सुटलं असेल तर माफ करून देवा, हां किरणताई महल्ले या ठिकाणी उपस्थित आहे, ओमप्रकाश बनसोड नाव घेतलं बनसोड साहेब ओमप्रकाश बनसोडजी उपस्थित आहे, संपूर्ण हा महायुतीचे संपूर्ण आमच्या मातृशक्ती उपस्थित आहे, पितृशक्ती आहे, युवक आहे, सगळेच जण आहे, सगळे महायुतीचे घटक आहे आणि मी या महायुतीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना मी विनंती करत आहे की आज ही बैठक देशाचे पंतप्रधान ज्यांच्यावर विश्वास ठेवून, ज्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून
या देशाची जनतेचा जो विश्वास आहे त्याचप्रमाणे नेत्यांचा सुद्धा विश्वास हा आपल्याला दिसत आहे की अनेक विविध पक्षाचे नेते ते आपण पाहिले, अजितदादा पवार असू द्या, ज्यांनी विकास विजन आणि देशाचे पंतप्रधानांचं जे काम पाहून त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्यासोबत आले. ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे विसरले होते, ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराला 10 जनपथवर नेऊन ठेवलं होतं, त्या विचाराला पुन्हा मजबूत करण्यासाठी एक हिंदू विचाराचा मोठा चेहरा म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन खरी शिवसेना म्हणून एकनाथजी शिंदे बाहेर पडले आणि आपल्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक मोठी फडी जे बाळासाहेबांच्या विचाराची आहे ते कुटुंबासारखी सांभाळली. आणि नुकताच आता विधानसभा अध्यक्ष आमचे नार्वेकरजी निपक्षपणे ज्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जो निर्णय दिला त्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं. पण त्या निर्णयापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराचं रक्त जर कोणाच्या शरीरामध्ये आहे ते एकनाथजी शिंदेच्या शरीरामध्ये आहे. ते खऱ्या अर्थानं कायद्याने सुद्धा सांगितलं आणि बसलेल्या प्रत्येक बाळासाहेब विचाराच्या शिवसैनिकांनी सुद्धा सांगितलं. म्हणून या ठिकाणी आजचीच बातमी होती की मिलिंद देवरा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येत आहे. मी गेल्या डॉक्टर साहेब काही दिवसाआधी मुंबईहून नागपूरला येत होतो. सोनिया गांधींची सभा होती. शिवराय भाऊ अनेक काँग्रेसची मला प्लेनमध्ये भेटले डॉक्टर साहेब नेहमीप्रमाणे. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं की शेवटची सभा आहे. मिलिंद देवरा तर बोलता बोलता बोलून दाखवायचेच राहिले मला की म्हणायचा अर्थ म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर मला असं वाटते 90% काँग्रेस खाली होऊन जाईल. 90% उद्धव ठाकरेजवळ तर 3च जण राहणार आहे. उद्धव ठाकरेजी राहील, आदित्य ठाकरेजी राहील आणि आमचे जवळचे मित्र संजय राऊतजी राहील. त्याच्याशिवाय तिसरं कोणी राहणार नाही. बाकी सगळे संपर्कात आहे. म्हणजे आज तुम्ही पाहिलं की मोठ्या प्रमाणात ही जी ताकद आहे ही ताकद देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जी निर्माण केली, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या लोकांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा टाकण्यासाठी एक एक योजना घराघरापर्यंत पोहोचवली. त्याचे साक्षीदार आपण सगळे आहे, आपण डोळ्यानं पाहत आहे. आज तुम्ही पाहिलं की भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्या लोकांवर शिकंजे चालू आहे त्या लोकांना किती वर्ष भ्रष्टाचार केला, किती वर्ष लोकांना पिडून खाल्लं, किती लोकांच्या योजना पोटामध्ये टाकल्या. त्या नेत्यांच्या पोटामधून पैसे काढण्याचं काम, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कारवाई करण्याचं काम देशाचे पंतप्रधान मोदीजी करत आहे. आणि खरा लाभार्थ्यांना जो मिळतो डायरेक्ट अकाउंटमध्ये तो मोदीजींच्या कल्पनेतून, मोदीजीच्या त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला सगळ्या योजनेचा लाभ आपल्या खात्यामध्ये जाते. म्हणून या ठिकाणी संजय भाऊंनी सांगितलं, कॅप्टन साहेब संजय भाऊंनी आपल्या मनातल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगलं मार्गदर्शन केलं. मला असं वाटतं की खरंच सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. आपण आज डोळ्यासमोर अनेक पक्ष पाहत आहे ज्यांनी मोदीजींच्या विचारासाठी किती वर्षाचा जो संपर्क होता तो त्यागला आणि सगळे मोदीजींसोबत आले. तर आपण तर खूप छोटे लोक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्ही जर मला हाक दिली, जयंतराव तुम्ही धावत येतो. मी तर अनेकांना नमस्कार करतो, सगळ्यांना भेटतो. तर मला असं वाटते कधी संजीवनी आमचे वडीलधारक आहे, सिनियर आहे, त्यांनी फक्त मला रवी म्हणून हाक द्यावा, केव्हाही मी त्यांच्या घरी जायला तयार. अभिजित अडसूळ इथे बसलेले आहे. अभिजित भाऊ कधी असं आपलं झालं मंत्रालयात आपण भेटलो आणि गळाला गळाने भेटलो.
असं झालं आहे कधी? कधीच नाही झालं. मी तर मोठ्या अडसूळ साहेबांचे पायसुद्धा पडतो मंत्रालयामध्ये. कारण की आज असं आहे की आम्ही शेवटी एका गावातले आहे, एका शहरामध्ये राहतो आणि देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे की अनेक वर्ष ज्यांनी आयुष्यभर सोबत राहिले त्यांनी सुद्धा मोदीजींसाठी त्याला त्यागपत्र दिलं आणि देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी मोदीजींसोबत आले. तर आपल्याला अमरावती जिल्ह्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे हात मजबूत करण्यासाठी अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार करावं लागेल. म्हणून ताकाला जायचं आणि भांडण लपवायचं ते करायची गरज नाही. सगळे सोबतच आहे आपण, बरोबर नाही ताई? त्याच्यामुळे आपण सगळ्यांचं हृदयामध्ये मोदीजी आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये एकनाथजी शिंदे आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये अजितदादा पवार आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये रामदासजी आठवले साहेब आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आमचे कवाळे साहेब आहे आणि सगळेच या ठिकाणी आमचे मित्र, मोठे बंधू, या ठिकाणी प्रहारचे नेते जे अपंग कल्याण मंत्री आहे आदरणीय बच्चू कडू साहेब, ते कुठले व्यस्त कार्यक्रमाला येऊ आले नसतील पण त्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहे. तर त्यांनी जे आपल्या भावना व्यक्त केल्या, नक्कीच मला असं वाटतं की या सगळ्यांच्या भावनाचा विचार वरच्या लेवलवर ज्येष्ठ नेते करतीलच. सगळ्यांच्या भावना जोपासल्याच जाणार आहे. कारण की आज तुम्ही पाहिलं की आपण सगळे जेव्हा एकत्र आलेलो आहे तर अनेकांच्या मनामध्ये काही ना काही असते. त्या भावना सगळ्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे. मी सुद्धा तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवील. आणि या ठिकाणी आज 22 तारखेला श्री राम भगवंता, जे अनेक वर्षापासून राम भगवंताचं मंदिर अपेक्षित होतं की कोण असा महान योद्धा येईल जो राम भगवंताचं मंदिर बनवून त्या ठिकाणी आमचे दैवत राम भगवंत तिथे विराजमान होतील. तो दिवस देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या डोळ्यासमोर 22 तारखेला आणलेला आहे. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अनेकांनी 60 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्या 60 वर्ष राज्य करणाऱ्यांनी तारीख पण सांगितली नाही, वेळ पण सांगितली नाही, पण असा 36 इंचीचा छातीवाला प्राईम मिनिस्टर महाराष्ट्र देशाला आहे की त्यांनी तारीख पण सांगितली, वेळ पण सांगितली आणि राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा करत आहे. तर या ठिकाणी मला असं वाटते जे कोणी करू शकत नाही ते देशाचे पंतप्रधान मोदीजी करतात. म्हणून मला असं वाटतं की सगळे मिळून आज आपण एकत्र आलेलो आहे. आणि राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी डॉक्टर साहेब, पोटे साहेब, सगळेच इथं नेते बसलेले आमचे, त्यांना सगळ्यांना, संजीव भाऊ, कॅप्टन साहेब, आपण या ठिकाणी हनुमानगडी अमरावती इथे या ठिकाणी अयोध्याचं लाईव्ह उद्घाटनाचं दाखवणार आहे आणि 11 लाख लड्डूचा एक लड्डू बनवणार आहे आणि सगळ्यांना तिथे महाप्रसादाचं सुद्धा वितरण करणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल, सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना की हनुमानगडी या ठिकाणी या, ज्या ठिकाणी 111 फूट उंच बजरंगबलीची मूर्तीची स्थापना होणार आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे त्या उद्घाटनाला मूर्ती कंप्लीट झाल्यानंतर येणार आहे. आणि त्या ठिकाणी मला असं वाटते की अमरावती जिल्ह्यामध्ये नाही, या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा वाचतो म्हणून या ठिकाणी आम्हाला जेलमध्ये टाकलं 14 दिवस, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे जेव्हा पण अमरावतीला येईल तेव्हा सगळ्यात पहिले त्यांना बजरंगबलीची मूर्ती दिसली पाहिजे. या उद्देशानं त्या ठिकाणी बजरंगबलीच्या मूर्तीची स्थापना आणि आपल्या भक्तिभावाने करत आहे. आज मी उद्धव ठाकरेंना एवढंच सांगेल की राम मंदिराचं जे उद्घाटन आहे, उद्घाटनाच्या दिवशी आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत किमान जर बाळासाहेबांचे थोडेसे विचार वाचले असेल तुमच्यामध्ये तर हनुमान चालीसाचं पठण हे मातोश्रीवर करा आणि जे तुमचं संकट आहे ते कुठेतरी दूर करा. कारण की या ठिकाणी हनुमान चालीसाचा विरोध करून खऱ्या अर्थानं त्यांचा धनुष्यबाण गेला, पक्ष गेलं, पक्षाचे हिंदुत्ववादी विचाराचे आमदार गेले आणि राहिलेले आमदार ते सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटनानंतर एकनाथजी शिंदे सोबत जाणार आहे.
म्हणून या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. राजकारणी जीवनामध्ये अनेक चुका होतात, त्या चुका नेहमी दुरुस्त करण्याची संधी प्रत्येकाला मिळते आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी दुरुस्त झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये वरती मी सगळ्यांच्या वतीने मी त्यांना सगळ्यांना मनापासून काही माझ्या जर चुका झाल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी नेहमी या महायुतीसोबत एक या परिवाराचा सदस्य म्हणून नेहमी आहे, राहणार. आणि माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी मला नेहमी कठीण परिस्थितीमध्ये साथ दिली, ताकद दिली, या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून नक्कीच हे महायुती जे आहे आपल्याला 400 पार करायचे आहे. आणि पुन्हा सांगतो, ताकाला जात आणि भांडण दाखवायचं नाही, हे आपल्याला करायचं नाही. आपण सगळे सोबत आहे आणि सोबत लढू, सोबत पुढे जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.